तुमच्या मोलाच्या सहकार्यानंच आम्ही गाठलाय 30 लाख सबस्क्रायबर्सचा नवीन टप्पा। तुमच्या कामाची प्रत्येक बातमी साम टीव्हीच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर आजच लाईक, शेअर आणि फॉलो करा। श्रोतेहो नमस्कार, मी अनिरुद्ध गद्रे। आपण ऐकत आहात सकाळचं पॉडकास्ट। राज्यात मराठा आरक्षण आंदोलनाने जोर धरला आहे। मनोज जरांगेंनी सरकारकडे मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी 2 दिवसांसाठीचा वेळ आहे असा इशारा दिलाय। याबद्दल आपण सविस्तर ऐकणार आहोत। इस्रायल हमासमधील संघर्ष दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे। आता या पार्श्वभूमीवर भारताने पॅलेस्टिनी नागरिकांसाठी मोठी मदत पाठवली आहे। ही मदत नक्की काय आहे हे देखील सविस्तर ऐकूयात। ज्येष्ठ अभिनेते दलीप ताहिल यांना न्यायालयाने 2 महिन्याच्या कारावासाची शिक्षा सुनावली। याबद्दल थोडक्यात ऐकूयात। याबरोबरच वर्ल्ड कपच्या भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्यात शमीने नवा विक्रम आपल्या नावावर केलाय। हा विक्रम कोणता हे वेगवान घडामोडींमध्ये जाणून घेऊयात। आज नवरात्रोत्सवातील 9वा दिवस, या निमित्ताने सिद्धिदात्री नवमीबद्दल आपण ऐकणार आहोत। चला तर सुरुवात करूयात आजच्या पॉडकास्टला एका महत्त्वाच्या बातमीपासून। मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली आहे। मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठीचा सरकारला दिलेला वेळ संपत आहे। राज्य सरकारने 24 तारखेच्या आत मराठा समाजाच्या आरक्षणाचा निर्णय घेतला नाही तर 25 तारखेपासून मी आमरण उपोषण पुन्हा सुरू करणार आहे। या उपोषणादरम्यान पाणी, औषधे घेणार नाही। हे कठोर उपोषण असणार, हे मनोज जरांगेंनी म्हटलंय। पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात येईपर्यंत आरक्षण दिलं तर गुलाल भरून गाड्या येतील आणि आरक्षण दिलं नाही तर गाड्या भरून माणसं येतील। मात्र आंदोलन शांततेत होणार। संपूर्ण देशाला शांततेचं युद्ध कसं असतं हे पाहायला मिळेल असं जरांगेंनी स्पष्ट केलंय। यापुढे समितीने वेळ मागू नये आणि सरकारनेही वेळ देऊ नये, कारण आधारासाठी पुरावे खूप झालेले आहेत। राजकीय इच्छाशक्ती असेल तर पुराव्यांचीही आवश्यकता नाही। आजही मराठा समाज शांत आणि पुढेही शांत राहणार आहे। 2 दिवसात मराठा समाजाला आरक्षणाच्या माध्यमातून न्याय द्यावा। तुमच्याकडे कुठलीच कमतरता नाही। जे समितीने केलं ते भरपूर आहे। सरकारने आमचे लोक आमच्याच विरोधात उतरवले आहेत, मात्र मराठ्यांनी माझ्या खांद्याला खांदा लावून लढावं। कुणीही आत्महत्या करू नये असंही आवाहन त्यांनी केलंय। राणे आणि कदमांच्या भूमिकेवर आता बोलणार नाही। सरकारला 40 दिवस देऊन सन्मान केला। आता 25 तारखेनंतर सरकारवर परिणाम होईल असा इशारा जरांगे पाटलांनी दिलाय। इस्रायल हमासमधील संघर्ष दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे। आता या पार्श्वभूमीवर भारताने पॅलेस्टिनी नागरिकांसाठी मोठी मदत पाठवली आहे। इस्रायल सोबतच्या युद्धात दोन्ही बाजूंनी हजारो लोकांचा बळी गेला आहे। पॅलेस्टाईनच्या नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे। या पार्श्वभूमीवर भारताने गाझामधील पॅलेस्टिनी नागरिकांना वैद्यकीय मदत आणि आपत्ती निवारण साहित्य पाठवलंय। ही मदत इजिप्तमधून गाझामध्ये पाठवली गेली आहे। भारताने पाठवलेल्या मदतीत जीवनावश्यक औषधे, शस्त्रक्रिया वस्तू, तंबू, स्लीपिंग बॅग, ताडपत्री, स्वच्छता विषयक उपयुक्त साहित्य आणि इतर आवश्यक वस्तूंचा समावेश असल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी दिली आहे। या युद्धाचा परिणाम संपूर्ण जगावर होत आहे। इजिप्तमधील शांतता परिषदेत संयुक्त राष्ट्र प्रमुख अँटोनियो गुटेरेस यांनी युद्ध थांबवण्याचं आवाहन केलंय। आता हे युद्ध कधी थांबणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। राज्यात सध्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून वातावरणात तणाव दिसून येत आहे। एकीकडे मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळावं, कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं यासाठी मनोज जरांगेंनी सरकारला अल्टिमेटम दिला आहे, तर दुसरीकडे ईडब्ल्यूएस आरक्षणावरून शिंदे सरकारने वृत्तपत्रांमध्ये जाहिरात दिली आहे। मराठा समाजाच्या विकासासाठी शासन कटिबद्ध असा सरकारच्या जाहिरातीमध्ये उल्लेख आहे। ईडब्ल्यूएस आरक्षणाचा मराठा समाजाला लाभ मिळत असल्याचं सरकारने म्हटलंय। मराठा समाजासाठी असलेल्या योजनांची माहिती जाहिरातीमधून देण्यात आली आहे। सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक निर्णय देत ईडब्ल्यूएस करता 10% आरक्षणावर मोहर उमटवली आहे। ईडब्ल्यूएस आरक्षणाचा मराठा समाजाला लाभ घ्यावा
शुद्ध मनानं आम्ही दिलेल्या संधीचं सोनं करा, असं सरकारनं म्हटलंय. आता या जाहिरातीमुळे मराठा समाज आणि राज्य सरकार यांच्यातील वाद तीव्र होण्याची शक्यता आहे. मराठा समाज आरक्षणाच्या मागणीवर ठाम आहे. राज्यातील मराठ्यांना सरसकट कुणबी जात प्रमाणपत्र द्यावं अशी मागणी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. आता राज्य सरकार यावर काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आता ऐकूयात आजच्या वेगवान घडामोडी. माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेडने इम्फाळ ही स्टिस्थ युद्धनौका नौसेनेकडे सोपवली आहे. रडारपासून वाचवण्यात सक्षम असलेली ही अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज युद्धनौका निर्धारित वेळेच्या 4 महिन्यांपूर्वीच बांधून तयार झाली. विशेष म्हणजे या युद्धनौकेवर महिला अधिकारी असणार आहेत. इम्फाळच्या समावेशामुळे हिंद महासागरात नौसेनेची क्षमता वाढणार आहे. इम्फाळच्या निर्मितीत 75% स्वदेशी साहित्य वापरण्यात आलं आहे. राज्यात कंत्राटी भरतीच्या मुद्द्यावर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. विरोधकांनी कंत्राटी भरतीच्या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेतली होती. फडणवीस यांनी कंत्राटी भरतीचा निर्णय मागे घेताना हा शरद पवारांचा आशीर्वाद असल्याचं म्हटलं होतं. त्यावर आता शरद पवारांनी मी मंत्रिमंडळाच्या बैठकीला जात नाही, मात्र सरकारमधील असलेल्या सहकाऱ्यांची या कंत्राटी भरतीच्या निर्णयाला सहमती होती, ते त्यावर काही बोलत नाहीत, असं म्हणत शरद पवारांनी फडणवीसांच्या आरोपाला प्रत्युत्तर दिलंय. अनेक भूमिकांमधून ज्यांनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं असे ज्येष्ठ अभिनेते दिलीप ताहिल यांना न्यायालयाने 2 महिन्याच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. 2018 मध्ये खार येथे मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवत ऑटो रिक्षाला धडक दिल्याबद्दल आणि एका महिलेला जखमी केल्याबद्दल दंडाधिकारी न्यायालयाने ज्येष्ठ अभिनेते दिलीप ताहिल यांना दोषी ठरवलंय. याशिवाय त्यांना 2 महिन्याच्या साध्या कारावासाची शिक्षा सुनावल्याची माहिती समोर आली आहे. भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात वन डे वर्ल्ड कप 2023 स्पर्धेतील सामना धरमशाला येथे पार पडला. या सामन्यात भारताकडून मोहम्मद शमीला प्लेइंग 11 मध्ये संधी देण्यात आली होती. या संधीचा फायदा घेत शमीने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केलाय. त्याने 9व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर विल यंगला आउट केलं. शमीसाठी ही वन डे वर्ल्ड कप मधील 32वी विकेट ठरली. त्यामुळे तो भारतासाठी वर्ल्ड कप मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा 2ऱ्या क्रमांकाचा गोलंदाज ठरलाय. त्यानं अनिल कुंबळेच्या 31 विकेट्सच्या विक्रमाला मागे टाकलंय. अव्वल क्रमांकावर संयुक्तरित्या झहीर खान आणि जवागल श्रीनाथ आहेत. या दोघांनीही 44 विकेट्स घेतल्या आहेत. आता शमीच्या या विक्रमानंतर त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला जातोय. आज नवरात्रोत्सवातील 9वा दिवस. गेल्या 8 दिवसात आपण देवीच्या 8 विविध रूपांची महती ऐकली. आज ऐकूयात सिद्धिदात्री नवमी बद्दल. श्री नमः. प्रथमं शैलपुत्रेति, द्वितीयं ब्रह्मचारिणी, तृतीयं चंद्रघंटेति, कूष्मांडेति चतुर्थकं, पंचमं स्कंदमातेति, षष्ठं कात्यायनीति च, सप्तमं कालरात्रिश्च, महागौरीति चाष्टमं, नवमं सिद्धिदात्री च, नवदुर्गा प्रकीर्तिताः. नमस्कार, मी नितीन जोशी गुरुजी, पुणे. शारदीय नवरात्र महोत्सव साजरा करताना आपल्याला देवीच्या विविध रूपांची माहिती हवी. यासाठी ओळख नवदुर्गांची या सदरात आज आपण सिद्धिदात्री या रूपाची माहिती पाहूया. सिद्धगंधर्वयक्षाद्यैरसुरैरमरैरपि सेव्यमाना सदा भूयात् सिद्धिदा सिद्धिदायिनी. सिद्ध म्हणजे विशिष्ट शक्ती प्राप्त असलेले ऋषीगण म्हणजेच मानव. गंधर्व आणि यक्ष हे देखील उपदेवात येतात. असुर म्हणजे देवांचे शत्रू म्हणजेच दानव. आणि अमर ही संज्ञा देवराज इंद्र यांना आहे. या सर्व स्तरातील देवदानवांकडून जिची सेवा घडते अशी सर्वांना सर्व काही उपासनेने सिद्धी प्रदान करणारी म्हणून सिद्धिदात्री देवता
या नावानेही ओळखली जाते. आता सिद्धी 8 प्रकारच्या असतात. सिद्धी म्हणजेच विशिष्ट शक्ती आहेत. जसं अणिमा, महिमा, गरिमा, लघिमा, प्राप्ती, प्राकाम्य, ईशित्व आणि वशित्व अशा सर्व प्रकारच्या सिद्धी जिच्या स्वाधीन आहेत, अशी ही परांबिका भगवती भक्तांना वरप्रदान करण्यासाठी सिद्धिदात्री या स्वरूपात अवतरित होते. शारदीय नवरात्र उत्सव साजरा करताना प्रत्येक भक्त आपापल्या कुलदेवतेला ऐहिक, आमुष्मिक आणि पारलौकिक कामना ठेवून पूजन करत असतो. या सर्वांची इच्छा माता म्हणून योग्य रीतीने भगवती सर्वांना समान सुख प्रदान करणारी होते. विशेष फळ प्राप्त व्हावे यासाठी ह्रीं सिद्धिदात्रे नमः या मंत्राचा रोज 108 वेळा जप करावा आणि भगवतीला प्रार्थना करावी. जय जगदंब. तर श्रोते हो, हे होतं आजचं सकाळचं पॉडकास्ट. आजचं सकाळचं पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला सांगायला विसरू नका. यूट्यूबवर देखील तुम्ही सकाळचं पॉडकास्ट ऐकू शकता. त्यावरील तुमच्या प्रतिक्रिया, सूचना आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सकाळचं पॉडकास्ट तुमच्या मित्रांना, कुटुंबियांना नक्की शेअर करा. उद्या पुन्हा भेटूयात. धन्यवाद. वाचा, बघा आणि आता ऐका आणखी बातम्या isakal.com वर. तुम्ही हा पॉडकास्ट isakal वेबसाईट आणि ऍपवर सुद्धा ऐकू शकता. विसरू नका, या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ऍपवर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला.